साईबाबा एक मुघल सैनिक होता, त्याला तिथून काही कारणास्तव हाकलून दिले, महाराष्ट्रामध्ये येऊन फकीर म्हणून फिरले आणि ते संत वगैरे काही नाही. तर एक अति हुशार माणसानं अशी कमेंट केली आहे. तर चला आता आपण आपल्या भाषेत त्यांना उत्तर देऊ. तर आजच्या या सोशल मीडियाच्या युगामध्ये एक तर साईबाबा मुघल सैनिक होते किंवा साईबाबा अंग्रेजांचे खबरे होते, ही अफवा खूप फैलते. पण असं बोलणारे काही मूर्ख लोकांना हे माहित नाही की साईबाबा किती महान संत आहे. जर साईबाबा मुघल सैनिक असते किंवा अंग्रेजांचे खबरे असते तर साईबाबांना कट्टर हिंदुत्ववादी म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे का भेटले असते, आणि लोकमान्य टिळक हे त्यांना भेटलेच नव्हते तर त्यांनी साईबाबांसोबत जेवण सुद्धा केलं होतं. आता विचार करा, हिंदू धर्मामधील सर्वात मोठा सण आपण ज्यांच्यामुळे साजरा करतो म्हणजे गणपती बाप्पाचा सण, म्हणजे लोकमान्य टिळक जर ते माझ्या साईबाबांसमोर नतमस्तक होतात तर विचार करा साईबाबा किती महान संत आहेत. ते दुसरी गोष्ट म्हणजे हिंदू धर्मामधील काही ग्रंथांमध्ये म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रमृत झालं, शंकर गीता झालं, यामध्ये सुद्धा आपल्याला साईबाबांचं क्लिअर वर्णन बघायला भेटतं. आणि शिर्डीत वाढणारी गर्दी सांगतं की आमचे साईबाबा किती महान आहेत. आता इतके पुरावे देऊन जर तुम्हाला आमचे शिर्डीचे साईबाबा समजत नसणार ना तर तुमच्यापेक्षा मूर्ख कोणीच नाही. जय साईनाथ.